तर संघ शताब्दीमध्ये पदार्पण करत असताना 100 वर्षांमध्ये संघाच्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण पुस्तकामध्ये सगळे विषय निवडत असताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केलात आणि त्याच गोष्टींचा अंतर्भाव का केलात याच्या मागची कारण आम्हाला सांगा. की इथे हिंदू जरी मेजॉरिटीमध्ये असला तरी त्याला काही किंमत नाहीये. हिंदू एक आणि हे का तर हिंदू एकसंघ नाहीये, युनिटी नाहीये. म्हणून डॉक्टरांनी पहिलं ठरवलं की स्वातंत्र्य ह्यासाठी लढा चालूच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला हिंदूंचं संघटन करणं, जात पात वर्ण भेद भाषा ह्या सर्व बाजूला ठेवून जो या भूमीवर प्रेम करतो, हिंदुस्थानावर प्रेम करतो, हिंदू संस्कृतीवर प्रेम करतो, जो गंगेवर प्रेम करतो, हिमालयावर प्रेम करतो, या मातीवर प्रेम करतो, अशा समस्त हिंदूंचं निश्चय संघटन व्हावं ह्या उद्देशाने संघाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे संघाच्या स्थापनेमागची कारणं, संघाची निर्मिती आणि त्यानंतर मग 6 सरसंघ चालक, त्यांची ओळख, नंतर 6 सरसंघ चालकांची वेगवेगळी कोटेशन्स आहेत. आज संघावर जातीयवादाचा आरोप होतो. संघ हा फक्त ब्राह्मणांचा आहे असं म्हणतात, नंतर संघामध्ये दलितांना स्थान नाही असं म्हणतात. ह्या अनेक आरोपांना सर्व साहीच्या साही सरसंघ चालकांनी आपल्या बौद्धिकातून, आपल्या भाषणातून सातत्याने बोललेलं आहे. म्हणजे कित्येक सरसंघ चालकांनी तर असं म्हटलेलं आहे की जर जातीयवाद हा गुन्हा नसेल तर जगात काहीच गुन्हा नाहीये. इथपर्यंत टोकाची भूमिका सरसंघ चालकांनी घेतली. ही लोकांपर्यंत आलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की अरे संघ शाखा, काय शाखेचा उपयोग आहे? शाखेमध्ये जाऊन नेमकं काय होतं? भगवा ध्वज गुरुस्थानी का मानतात? संघ गीते म्हणजे काय? बौद्धिक म्हणजे काय? घोष म्हणजे काय? संघाचे उत्सव कित्येकांना हे माहीतही नसतं. ह्यामध्ये अतिशय खोलात जाऊन आणि ह्याची संपूर्ण माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत व्हावी आणि ती पण साध्या सोप्या भाषेत व्हावी. म्हणजे त्या अर्थाने संघामध्ये न गेलेल्या लोकांना जर हे पुस्तक वाचलं तर त्यांना मी 100% म्हणत नाही, पण 80% तरी संघ कळेल असं मला वाटतं, असा माझा विश्वास आहे. आणि त्याच हेतूने सर्वसामान्य वाचकांपर्यंत, जे कधी संघ शाखेत गेले नाहीयेत पण त्यांना संघाबद्दल उत्सुकता आहे, अशा लोकांसाठी आणि अशा लोकांना नजरेसमोर ठेवून हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे.